Hello friends, we learned about the determinant and determinant of order 3 especially in the 11th class. Because in 10th class already we studied about the determinant of order 2. And in last period we discussed about the meaning of minor and cofactor. Now today what is the value of determinant using the minors and cofactors of the elements in the determinant. म्हणजे आतापर्यंत आपण जी व्हॅल्यू काढली का त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू पाहू. 4 इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट काय सोडून देतो आपण रो आणि कॉलम. 5 into 6 minus 0 म्हणजे इथं आलं 30 minus 0 minus 3 इन ब्रॅकेट रो आणि कॉलम सोडून द्या. 6 minus 2 6 minus 2 plus 2 in bracket इथे काही रो आणि कॉलम सोडून दिलं. 0 minus minus plus 10 0 plus 10 and hence value of determinant is equal to 120 minus 12 आणि मायनस माहिती प्लस 20 म्हणजे 140 क्लास करूया प्लस 8 आणि 128 ही आहे आपल्या डिटरमिनंटची व्हॅल्यू. हे तुम्हाला कंप्लीट माहित असल्यामुळे मी ती व्हॅल्यू अशी काढली. आता थोडा बदल जे करायला होता आपण मी याच डिटरमिनंट मध्ये ही व्हॅल्यू काढून पाहिलं. A11 C11 प्लस A12 C12 प्लस A13 C13 इक्वल. मी कोफॅक्टर 2 दिवस मायनर कोफॅक्टर तुम्हाला शिकवले म्हणून जरा असं डायरेक्ट सांगतोय, हळू सांगतोय, व्यवस्थित ऐका. A11 व्हॉट इज A11 इन द डिटरमिनंट? इट इज 4. A11 इन द डिटरमिनंट इट इज 4. C11 म्हणजे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. मग कोफॅक्टरची डेफिनेशन काय? कोफॅक्टरची डेफिनेशन -1 टू दी पॉवर I plus J 1 plus 1 2E. कोफॅक्टरची डेफिनेशन बाजूला लिहू का? कदाचित काही जणांच्या लक्षात येणार नाही. CIJ is equals to -1 to the power I plus J into MIJ. ओके. मग C11 is equals to -1 to the power 1 plus 1 2 into इथं काय येणार आहे M11. ओके. पुढचा एलिमेंट येईल तुमचा A12 म्हणजे प्लस 3 A12 AIJ तर CI सॉरी A12 ची व्हॅल्यू लिहिली मी 3. आता काढायचं मला C12 म्हणजे काय ते -1 टू दी पॉवर I plus J 1 plus 2 3 आणि आपला एलिमेंट मायनस जाईल M12. कालचे प्रॉब्लेम केले असतील ना तर हे कन्फ्युजन थोडंसं कमी होईल तुम्हाला. त्याच्यानंतर A13 चा एलिमेंट काय येतोय 2 into -1 टू दी पॉवर -1 टू दी पॉवर इथे पहा C13 A13 अशावासी व्हॅल्यू 2. C13 म्हणजे काय? कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. CIJ -1 टू दी पॉवर I plus J काही 1 plus 3 4 into MIJ. Here MIJ is 1 3. रिपीट सांगू का? A11 म्हणजे एलिमेंट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम 4 अशावासी. C11 ची व्हॅल्यू या डेफिनेशन प्रमाणे C11 ची व्हॅल्यू -1 टू दी पॉवर I plus J into MIJ. C11 असल्यामुळे -1 टू दी पॉवर 1 plus 1 into M11. A12 म्हणजे हा एलिमेंट 3. त्याचा कोफॅक्टर C12 is equals to -1 to the power 1 plus 2 3 into M12. पुन्हा A13 2 आलं. A13 2 -1 to the power 1 plus 3 M13.
इथून पुढे चालेल मी रिपीटेशन आपलं पाठीमागचं 4 into 1 minus of the square 1 it is 4 and what is m11 मायनर म्हणजे काय तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा म्हणजे इथे 5 minus 1 0 6 मायनरची डेफिनेशन प्लस 3 into minus 1 3 into minus 1 is equal to minus 3 into m12 म्हणजे काय करायचं हा रो सोडून द्यायचा पहिला आणि कॉलम सोडून द्यायचा दुसरा m12 1 minus 1 minus 2 6 1 minus 1 minus 2 6 plus 2 into 1 it is 2 आणि मायनर म्हणजे डिटर्मिनंट 1 3 1 5 minus 2 0 it is 1 5 minus 2 0 आणि हा आपण डिटर्मिनंट सॉल्व करूया 5 6 30 minus 0 म्हणजे 4 into इथे आहे फक्त 30 minus 3 in bracket 6 minus 2 म्हणजे 4 plus 2 in bracket 0 plus 10 that is 10 and this is equal to खरं तर इथं पाहिलं तुमच्या लक्षात येईल कंप्लीट हे एक्सप्रेशन आणि इथलं एक्सप्रेशन सेम आहे तर पुढे आता कॅल्क्युलेशन काय करणार ते सारखंच आहे ना 120 minus 12 plus 20 and this is equals to 128 म्हणजे मी तुम्हाला इथं काय सांगायचा प्रयत्न केलाय ही जी व्हॅल्यू आहे ना इथे a11 c11 plus a12 c12 plus a13 c13 is also equal to the value of determinant म्हणजे मला इथे तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे पहा एखादा मी डिटर्मिनंट घ्यायलो a11 a12 a13 a21 a22 a23 सिंबॉलिकली घेतो बाकी तुम्ही एक्झाम्पल्स किती पण तयार करू शकता दॅट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू काय एलिमेंट a11 इनटू त्याचा कोफॅक्टर c11 प्लस एलिमेंट a12 इनटू इट्स कोफॅक्टर c12 प्लस एलिमेंट a13 इनटू कोफॅक्टर c13 ओके हे पहा याची व्हॅल्यू 128 आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 128 आहे म्हणून मी तुम्हाला म्हणालो डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द एलिमेंट अँड इट्स करस्पॉन्डिंग कोफॅक्टर एलिमेंट आणि त्याचंच कोफॅक्टर एलिमेंट त्याचंच कोफॅक्टर असं सुद्धा लिहिता येते आता ह्याच डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला तुम्ही जर एलिमेंट चेंज केला समजा सेकंड रो घेतला a21 तर त्याचा करस्पॉन्डिंग कोफॅक्टर c21 घ्या प्लस a22 घेतला तो कोफॅक्टर काय घ्या c22 घ्या प्लस a23 घेतला तो कोफॅक्टर c23 घ्या म्हणजे जो एलिमेंट घेतला त्याचा करस्पॉन्डिंग कोफॅक्टर एलिमेंट घेतला त्याचा करस्पॉन्डिंग कोफॅक्टर आणि तिसरं काय मग a31 घेतलं तर c31 a32 c32 a33 c33 म्हणजे जे रूल आपण इथे लावलाय ना की आपण काय केलं पहिला एलिमेंट घ्यायलो मग त्याचा रो कॉलम सोडून देऊन बाकीचा व्हॅल्यू इथे राहिलो क्रॉस प्रोडक्ट सारखे मग सेकंड एलिमेंट घेताना पुन्हा त्याचा रो कॉलम सोडून द्यायलो ब्रॅकेटमध्ये हे ब्रॅकेटमध्ये नेमकं काय घालतो डिटर्मिनंटच आहे तो मायनर आहे मग असं काही बंधन नाही की पहिलाच रो घेऊन याप्रमाणे व्हॅल्यू काढावा असं काही नाही म्हणजे तुम्ही करस्पॉन्डिंग टू द फर्स्ट रो व्हॅल्यू काढू शकता करस्पॉन्डिंग टू सेकंड रो व्हॅल्यू काढू शकता करस्पॉन्डिंग टू थर्ड रो पण व्हॅल्यू काढू शकता आता याचे एक एक्झाम्पल घेऊन
आपल्याला ते व्हेरीफाय करायचं होतं, म्हणून मी काय केलं, एक डिटरमिनंट घेतला, त्याची सरळ आपली ओल्ड मेथडने व्हॅल्यू काढली आणि मग काय चेक केलं मी, A11 त्याचं कोफॅक्टर C11, इलेमेंट त्याचंच कोफॅक्टर, इलेमेंट त्याचंच कोफॅक्टर, पण सलग हा एकाच रो मधले A11 A12 A13. पुन्हा काय म्हणलं, A21 A22 A23 घ्या, व्हॅल्यू तीच येणार. मग असं एक एक्झाम्पल घेऊन याला असं म्हणतात, डिटर्मिनंट एक्सप्रेस्ड ॲज द using the first row and its cofactor, using the second row and its cofactor, using the third row and its cofactor. असे एक दोन प्रश्न आहेत. Find the value of determinant using the row number third. row number third यूज करायचं म्हणजे A31 C31 plus A32 C32 plus A33 C33. पण मुलांना याचं नाही का असं कुठं गरज नाही. त्याच्यामुळे डिटर्मिनंटची व्हॅल्यू एवढी जरी पाठ ठेवली तरी पुरेशी आहे. पण ही पण एक प्रॉपर्टी आहे, ती मागे पुढे एखाद्या वेळेस कोणी असं ट्विस्ट क्वेश्चन म्हणून विचारला तर तुमच्या लक्षात यावी म्हणून हे मी एकदा सविस्तर पुन्हा तुम्हाला मांडतो आणि ते एकदा तुम्ही एक्झाम्पल व्हेरीफाय करा. ओके, डिटर्मिनंट इज इक्वल्स टू, डिटर्मिनंट सिम्बॉलिकली घेतलं हा, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही A11 इंटू त्याचाच कोफॅक्टर C11, A12 कोफॅक्टर C12, A13 कोफॅक्टर C13, ह्याच डिटर्मिनंटची व्हॅल्यू अशी पण लिहू शकतो आपण, A21 C21 22 22 23 23. म्हणजे जो इलेमेंट आहे का त्याचा करस्पॉन्डिंग कोफॅक्टर, इलेमेंट आहे त्याचा करस्पॉन्डिंग कोफॅक्टर. याला म्हणतात फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट युजिंग फर्स्ट रो, युजिंग सेकंड रो आणि युजिंग द थर्ड रो. फाइंड द व्हॅल्यू युजिंग थर्ड रो जर कोणा तुम्हाला विचारलं, आपल्याला सवय लागली फर्स्ट रो यूज करायची, पण थर्ड रो विचारलं तर असं करा, A31 इलेमेंट घ्या आणि त्याचा कोफॅक्टर काढा C31. कोफॅक्टर काढायचं म्हणजे काय करतो आपण, त्याचा रो आणि कॉलम सोडून देतो हा डिटर्मिनंट. फक्त फरक काय पडणार याच्यामध्ये, मायनर आणि कोफॅक्टर मध्ये -1 टू दी पॉवर I+J, हा जो I+J आहे का त्यामुळे व्हॅल्यू बदलणार आहे. मी प्रत्येक वेळेस एक तुम्हाला लिहून दाखवतो पण थोडंसं तुमचं कन्फ्युजन दूर होईल कदाचित. समजा A31 इंटू इथं घ्यायचं -1 टू दी पॉवर 3 + 1 पॉवर 4 आणि कुठला डिटर्मिनंट घ्यायचे तुम्ही, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या, राहिलं कोण, A12 A13 A22 A23. ओके, पुन्हा सेकंड इलेमेंट घ्यायला ना A32, थर्ड रो मधला इलेमेंट घ्यायला, कोणत्या रो मधला घ्या, फक्त सलग A32 घेतलं ना. ओके, A32 -1 च्या पॉवर मध्ये या दोघांची सम 3 + 2 5 इंटू द डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कोणता घ्यायचा, तो जो इलेमेंट आहे आपला A32 तो ज्याच्यातला आहे तो रो आणि त्याचा कॉलम, म्हणजे माझ्याकडे राहील A11 A13 A21 A23. ओके, आणखी एक इलेमेंट राहिला तो म्हणजे A33. A33 म्हणजे -1 टू दी पॉवर 6 आणि डिटर्मिनंट मध्ये काही तो थर्ड रो आणि थर्ड कॉलम सोडून द्या, म्हणजे आमच्याकडे A11 A12 ओके A21 A22. याला म्हणतात व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट युजिंग द थर्ड रो. आपल्याला सवय लागली फक्त फर्स्ट रोची. मी आतापर्यंत प्रॉब्लेम तुला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट युजिंग फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट युजिंग बोललोच नव्हतं, फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणलं हा एलिमेंट घ्यायचो, याचा रो कॉलम सोडून द्यायचा, ही किंमत इथे द्यायची. तेव्हा कोफॅक्टर शब्द वापरला नव्हता. पण जर कोणी म्हटलं तुम्हाला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट युजिंग द फर्स्ट रो, तर हे यूज करा, युजिंग सेकंड रो, युजिंग थर्ड रो. त्याला मी एक्सप्लेन केले, पुन्हा एकदा रिपीट म्हणते. A31 घेतलाय ना, -1 चा पॉवर 1 + 3 घ्या. ओके, आणि त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू
a 3 2 घेतलंय -1 टू द पॉवर 3 + 2 a11 a13 a21 a23 a33 -1 टू द पॉवर 6. आणि जेव्हा तुम्ही a33 घ्यालात ना त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. म्हणजे कुठल्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण या वेळेनं फाइंड आउट करू शकतो युजिंग फर्स्ट रो, युजिंग सेकंड रो, युजिंग थर्ड रो. हे इतकं तुमच्या समोर ठेवा किंवा लिहून घ्या आणि याच्यावर पुस्तकात काही 1-2च एक्झाम्पल दिले. तुम्ही एक्झाम्पल तयार करू शकता. तरी पण माझं म्हणणं आहे आपल्याला याची फारशी आवश्यकता नाही. त्यामुळे मागच्या ओल्ड मेथडने डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली तरी पुरेशी. ओके, काय म्हणते नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे पा डिटर्मिनंट मधला प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. खरं ते चॅप्टर अलग अलग डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, पण JEE डिटर्मिनंटवर जास्त वेळा क्वेश्चन आलाय आणि त्याच्यातही प्रॉपर्टीजवर जास्त वेळा क्वेश्चन आलाय. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मध्ये आपण आणि काय करू नेमकं जे व्हायलंय का प्रॉपर्टी डिस्कस करण्याच्या पूर्वी एक्झाम्पल डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द डिटर्मिनंट छोटा घेतो 2 5 1 4. काय आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू याला डी म्हणतो. डी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण एक्झाम्पल डिस्कस करू. एक्झाम्पल डी फॉर डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 5 to 1 4 इज इक्वल्स टू या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे बरं 20 - 2 दॅट इज 20 - 2 इज इक्वल्स टू 18. मी काय करतो या डिटर्मिनंटला इथे सिम्बॉल देतो डी डॅश आणि या डी डॅशचा तुम्हाला अर्थ काय सांगते पण 5 to जो रो आहे त्याला कॉलम लिहा. जो रो आहे त्याला कॉलम लिहा. म्हणजे गिव्हन जो डिटर्मिनंट आहे त्यात रोज आर कन्व्हर्टेड इनटू द कॉलम. रो इंटू कॉलम, रो इंटू कॉलम. आता याची व्हॅल्यू काढून पाहूया. 5 × 4 20, 1 × 2 2 इज इक्वल्स टू 18. जमले. कदाचित तुम्हाला असं वाटलं असं 2/2 लाच असं घडते. आपण काय करूया पुन्हा एक डिटर्मिनंट घेऊ आणि तो घेऊ मात्र 3/3 चा डिटर्मिनंट. 3/3 याची व्हॅल्यू कशी काढतो आपण 2 इन ब्रॅकेट 2 रो आणि कॉलम सोडून द्या 0 - 2 म्हणजे इथे -1. यांचा प्रॉडक्ट मायनस या दोघांचं प्रॉडक्ट मायनस 1 इन ब्रॅकेट -1 इथला एलिमेंट चिन्ह बदलून घ्यायचं. 1 इन ब्रॅकेट रो कॉलम सोडून द्या -4 - 3 इट इज -7 +2 इन ब्रॅकेट रो आणि कॉलम सोडून द्या 8 - 0 म्हणजेच 8 फक्त. 2 in bracket -2 -1 -7 2 into 8 that is equals to काही -4 + 7 + 16 and that is equals to इथे किती पहा +3 16 is equals to 19. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट अरे 19. आता आपलं काय ठरलंय जो डिटर्मिनंट तुम्हाला दिलाय ना या डिटर्मिनंटचा जो रो आहे 2 1 2 त्याला कॉलम करा. rows are convert into the column. rows are convert into the column. आपलं काय म्हणणं आहे रो चे कॉलम केले तरी व्हॅल्यू बदलत नाही. मग काय आहे व्हॅल्यू याची 2 इन ब्रॅकेट 0 - 2 that is -2 -4 इन ब्रॅकेट -4 इन ब्रॅकेट रो आणि कॉलम सोडून द्या -1 -4 that is -5. ओके आणि +3 इन ब्रॅकेट +3 रो आणि कॉलम सोडून इथे काय फक्त 1 - 0 म्हणजे 1. आता ही व्हॅल्यू सुद्धा तेवढीच यायला पाहिजे. येते का पाहू -4 ओके -20 आणि इथे आले +3. 23 - 4 is equals to +19. ओके म्हणजे व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अँड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट व्हेन इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज देन
व्हॅल्यू डज नॉट चेंज. ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी आली? इफ वी इंटरचेंज रोज अँड कॉलम. पूर्णला पूर्ण जेवढे रोज आहेत तेवढ्या रोजला कॉलम मध्ये कन्वर्ट करा. एक आणि दोन नाही, अख्खे. रो नंबर 1 कॉलम नंबर 1, रो 2 कॉलम 2, रो 3 कॉलम 3. देन व्हॅल्यू डज नॉट चेंज. फर्स्ट प्रॉपर्टी काय आली? इफ वी इंटरचेंज ऑल रोज अँड कॉलम द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डज नॉट चेंज. आता इथे मी तुम्हाला लिहून देत नाही, बुक मध्ये आहे पण आणि एक्झाम्पल एक्सप्लेन केलेली. ओके. पहिली प्रॉपर्टी आता डिस्कस केली आपण. इफ रोज अँड कॉलम्स, इथे मी ऑल हा शब्द टाकलेला चांगला राहील. ऑल रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डज नॉट चेंज. त्याच्या करस्पॉन्डिंग सेकंड प्रॉपर्टी आहे ओनली टू रोज ऑर कॉलम्स. एक तर रो चेंज करा नाही तर कॉलम. सध्या आपण रोज बद्दल विचार करू. ओनली टू रोज आर इंटरचेंज. पॉवर काय होतं ते? ओनली टू रोज आर इंटरचेंज. मी इथे येतो मी 2 1 4 1 0 1 1 2 1. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इन ब्रॅकेट 0 minus 2 that is minus 2 minus 1 in bracket 1 minus 1 0 plus 4 in bracket 2 minus 0 it is 2. मग डिटर्मिनंट व्हॅल्यू काय आहे? -4 plus 8 that is plus 4. हेच डिटर्मिनंट मी थोडासा चेंज करून घेतो. कसं? 1 0 1 फर्स्ट रो आणि सेकंड रो आदला बदली केली. 2 1 4 5 फर्स्ट रो होता, इथं सेकंड झाला, इथला सेकंड, इथं फर्स्ट झाला. ओनली इंटरचेंजिंग द फर्स्ट अँड सेकंड रो. फर्स्ट रो सेकंडच्या जागेवर घेतला आणि हा जो सेकंड रो आहे तो फर्स्टच्या जागेवर आणला. इंटरचेंजिंग रो नंबर फर्स्ट अँड सेकंड. मग आपल्याला व्हॅल्यू काय येईल पाहूया. 1 इन ब्रॅकेट 1 इन ब्रॅकेट त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. 1 minus 8 that is -7. ओके. मधला एलिमेंट 0 आल्यामुळे ब्रॅकेट मध्ये काही नाही लिहिलं तरी चालते. 1 इन ब्रॅकेट, हा एलिमेंट 0 आला, सोडवायची गरज नाही. 1 इन ब्रॅकेट रो आणि कॉलम सोडून द्या. 4 minus 1 it is 3. मग फायनली पाहणे किती आहे? इट इज -7 plus 3 and therefore value of determinant is equals to आली -4. पहिली किती होती? +4. आता किती आली? -4. जेव्हा आपण सगळे रो बदलतो, रोज ऑल रोज कन्वर्ट इनटू कॉलम, देन व्हॅल्यू डज नॉट चेंज. आता मी काय केले? फक्त 2 ओनली 2 रोज ऑफ द डिटर्मिनंट आर इंटरचेंज. त्याच्यात दुसरं काही बदल नाही. जसे एलिमेंट होत का तेच आदला बदली, तेच आदला बदली. देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंज बाय साइन ओनली. नंबर बदलत नाही, चिन्ह बदलते. प्रॉपर्टीज पाठ करण्याच्या भानगडीत पडूच नका. प्रॉपर्टी 100% तुम्हाला एक्झाम्पल न व्हेरीफाय करता आल्या की प्रॉपर्टी पाठ होऊन जातात आणि कायमच्या राहतात ते लक्षात. तर असे 2-4 एक्झाम्पल घ्या. तर तुम्ही पहिला दुसरा रो बदलला, तुम्ही पहिला तिसरा बदलून पहा, दुसरा तिसरा बदलून पहा. एवढंच का तुम्ही कॉलम आदला बदली करून पहा. पण अख्खा कॉलम वाटलं ते एलिमेंट बदलायचं नाही. कंप्लीट अरेंजमेंट इन कॉलम and complete arrangement in column they can be interchanged, value change by sign only. ही second property झाली. If only 2 rows or column are interchanged then value change but change by sign only. ह्या प्रॉपर्टीच्या पूर्ण तुम्हाला मी लिहून देत नाही, पण याची PDF आजच्या लिंकला व्हिडिओ सोबत असेल. आपल्या बुक मध्ये कंप्लीट प्रॉपर्टीज दिलेले आहेत. मी फक्त एक्सप्लेन करायलो, पण त्याची PDF वाचली, पुन्हा व्हिडिओ पाहिला जास्त क्लिअर करेल. ओके. पुढची
थर्ड प्रॉपर्टी पहा, इफ टू रोज और कॉलम्स आर सेम. हो एक एक्झाम्पल घेऊ. एक डिटर्मिनंट आपण असा घेऊ की ज्याचे दोन्ही रो येतील सारखे. पहिल्या तुमच्या लक्षात येईल ना व्हॅल्यू किती येईल, 8 - 8 0. कदाचित काही जणांचं असं छोटे छोटे एक्झाम्पल घ्यायले आणि त्याच्यामुळं कसं व्हायला ते करेक्ट 0 येईल. पण आपण काय करू, 3/3 चा घेऊया. 3/3 चा डिटरमिनंट घेऊया. फर्स्ट रो सेकंड रो आर सेम. 2 rows, ऑल रोज नाही, ओनली 2 rows आर सेम. आता याची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू. 2 इन ब्रॅकेट 10 - 14 - 4 -1 in bracket 20 - 10, it is a 10 plus 2 in bracket 14 - 5 म्हणजे किती 9. पहा 0 येतं का, यायला पाहिजे. -8 - 10 plus 18 -18 plus 18 that is equals to 0. सगळ्यात इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इफ एनी टू rows or maybe columns are exactly same, then value of determinant is equal to 0. एकूण 6 प्रॉपर्टीज असतात. त्यातल्या ह्या 3 प्रॉपर्टी जितक्या सोप्या तितकेच इम्पॉर्टंट पण. If we interchange all row, value does not change. If we interchange only 2 rows or column, एक 2 rows बदला नाही तर columns बदला, then value change by only sign. And if 2 rows or column are same, exactly same, then value of determinant is 0. आणखी तुम्हाला मी तोंडी सांगतो तशी प्रॉपर्टी तयार करता येते. पण समजा इथे 1 2 आहे आणि ह्या रोचा सेम मल्टिपल नंबर इथे समजा 3 मल्टिपल 1 चा थर्ड मल्टिपल 2 चा थर्ड मल्टिपल, व्हॅल्यू काढून पहा. 6 - 6 0. म्हणजे एखादा रो दुसऱ्याचा कॉमन मल्टिपल जरी असेल तरी पण डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येतो आणि सेम जरी असेल तर डिटरमिनंट व्हॅल्यू 0 येते. हे आपल्याला खूपच प्रॉब्लेम मध्ये येणार प्रॉपर्टी. इफ 2 rows आर सेम, देन व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट 0, एक्झॅक्टली 0. इथे व्हॅल्यू बदलत नाही, ऑल चेंज केलं. 2 बदलले तर किंमत बदलते डिटरमिनंटची पण चिन्हाने. आणि जर 2 रो किंवा 2 कॉलम सारखीच असतील तर व्हॅल्यूच काढायची गरज नाही, 0च येते. सरळ ऑब्झर्वेशनच किंमत काढायची की 0 येते म्हणजे येते बाय द प्रॉपर्टी. असं करायचंय आपल्याला, विदाउट फाइंडिंग एक्सपांडिंग द डिटरमिनंट, फाइंड द व्हॅल्यू, असे प्रॉब्लेम आहेत पुढे. त्यामध्ये ही प्रॉपर्टी खूप वेळा कामी येणार आहे. मला वाटतंय ह्या 3च आपण आज ठेवू, उद्याच्या उरले 3 घेऊ. आणि डिटरमिनंट चॅप्टर मध्ये थोडंसं जे महत्वाचं आहे म्हणून आपण, आणि थोडं प्रॉब्लेमसाठी डिफिकल्ट, प्रॉपर्टी डिफिकल्ट नाही, ऍप्लिकेशन जर असं डिफिकल्ट आहे. जर JEE लेवल पर्यंत गेलात ना तर त्यापेक्षा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. कारण सगळ्या प्रॉपर्टी डोक्यात बसणं यासाठी जे एक्झाम्पल लागतात ते एक्झाम्पल चांगले सोडवा. मग जर या 3 प्रॉपर्टीवर जमले काही एक्झाम्पल त्याच्यात सोडवा. मी PDF मध्ये तुम्हाला एक्सरसाइज सुद्धा जॉईन कराल. आपल्या व्हिडिओच्या लिंक मध्ये एक PDF जे 11वीचं नवीन पुस्तक आहे त्या पुस्तकातले पेजेस ॲज इट इज आपल्याला लिंक करल, जे जे आपण शिकवायला तेवढे. ओके, थँक्यू.